नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, नवरात्री स्पेशल या कलेक्शनमध्ये आपण नवरात्रीचे भरपूर असे बॅनर बनवलेले आहेत। तर घटस्थापनेनिमित्त आपण हे बॅनर डिझाईन केलेलं आहे। तर ते बॅनर बघण्याअगोदर मित्रांनो, जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सोबतच असलेल्या बेल आयकनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून भविष्यात येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन्स हे सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल। आणि हो मित्रांनो, अजून एक त्याआधी जर तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा आणि टेलिग्रामला सुद्धा जॉईन करा, कारण तिथं आपण रोज नवनवीन बॅनर आयडियाज हे अपलोड करत असतो। आणि हो मित्रांनो, लिंकचा जो पासवर्ड आहे तो या व्हिडिओमध्येच आहे आणि तो 2 स्टेपमध्ये दिलेला आहे। तर कोणीही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला पासवर्ड हा नक्की सापडेल आणि मटेरियल हे एक्स्ट्रॅक्ट करायला तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही। तर मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही, थंबनेल आहे। तर थंबनेल सारखंच आपलं बॅनरसुद्धा हे जबरदस्त झालेलं आहे। हे बॅनर तुम्ही बघू शकता। तर मित्रांनो, हे बॅनर आवडल्यास तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक करा। याची एडिटिंग कशी आणि कशा प्रकारे केली आहे ते आपण आता बघूया। तर पिक्सल लॅब ॲप्लिकेशन सर्वात आधी आपण ओपन करून घ्यायचं आहे आणि ते सिम्पली रोटेट करून 3 डॉटवर क्लिक करून बॅनरची जी साईज आहे आपली किंवा कॅनव्हासची जी साईज आहे आपली ती 5000 × 5000 अशा स्क्वेअर फॉर्मॅटमध्ये आपण इथं सिलेक्ट करून घेणार आहोत। तर ती सिलेक्ट झाल्यानंतर मित्रांनो, मी तुम्हाला जे मटेरियल प्रोव्हाइड केलेलं आहे आणि जे तुम्ही एक्स्ट्रॅक्ट करून जिथं सेव्ह केलेलं आहे तिथनंच तुम्हाला त्या बॅकग्राऊंड त्याचं सिलेक्ट करून घ्यायचं आहे बॅनरचं, आणि त्याचा जो एक्सपेक्ट रेशो आहे तो 100% करून घ्यायचा आहे। मित्रांनो, माझं बॅनर हे इथं मी सेव्ह केलेलं आहे, ते पिक्सल लॅबमध्येच आहे, त्यामुळे आपण इथून ते बॅनरचं जे बॅकग्राऊंड आहे आपण ते इथं सिलेक्ट करून घेऊया। तर मित्रांनो, हे असं बॅकग्राऊंड आहे, याला आपण इथं सिलेक्ट करून त्याचा एक्सपेक्ट रेशो हा 100 करून घेऊया आणि लेअर पॅनलमध्ये जाऊन ती लेअर आपण इथनं लॉक करून घेऊया। तर ह्याच प्रोसेसने मित्रांनो प्रत्येक प्रत्येक PNG आपल्याला ॲड करायची आहे। तर PNG प्रमाणेच मित्रांनो आपण PLP सुद्धा इथं प्रोव्हाइड केलेली आहे, जेणेकरून तुम्हाला बॅनर एडिट करायला कुठलाही त्रास होणार नाही। तर त्यामध्ये सिम्पली फक्त तुम्हाला तुमचं नाव चेंज करायचं आहे, फोटो चेंज करायचा आहे आणि विदिन अ मिनिट तुमचं बॅनर हे रेडी होऊन जाणार आहे। तर मित्रांनो, दोघांची PLP आणि PNG दोघांची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि त्याचा पासवर्ड मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच व्हिडिओमध्ये 2 स्टेपमध्ये दिलेला आहे। तर व्हिडिओ स्किप न करता बघा। तो पासवर्ड कुठल्याही मोमेंटला तिथं येऊ शकतो, त्यामुळे एखादी पासवर्ड जरी मिस झाला तरी तुम्हाला पुन्हा व्हिडिओ बघावा लागेल। त्याकरताच मित्रांनो सांगतोय की व्हिडिओ स्किप न करता बघा। आणि मित्रांनो, एडिटिंग जर तुम्हाला आवडत असेल आणि बॅनर आवडलं असेल तर चॅनलला एक लाईक नक्की करा आणि कुठल्या विषयावर बॅनर तुम्हाला हवं, कुठल्या टॉपिकवर हवं यासाठी तुम्ही कमेंट देखील करू शकता मित्रांनो। त्या कमेंट्स आपण बघतच असतो आणि वाचत असतो आणि त्यानुसारच बॅनर बनवायचा प्रयत्न करत असतो। मित्रांनो, आतापर्यंत बरेच बॅनर आपण हे कमेंट्सद्वारेच बनवलेले आहेत। तर तुम्हालाही कुठल्या विषयावर बॅनर बघायला आवडेल तर त्यासाठी तुम्हाला कमेंट करावी लागेल आणि आपण नक्कीच त्यावर बॅनर आणण्याचा प्रयत्न करतो। आणि मित्रांनो, व्हिडिओ बनवायला 2 ते 3 दिवस लागतात, मटेरियल कलेक्ट करायला, एडिटिंग करायला। तर कृपा करून इन्स्टंटली बॅनर म्हणजे बुवा रिक्वायरमेंट ठेवू नका, जसं की उद्या सण आहे आणि आज बॅनर बनवायचं हे शक्य होत नाही मित्रांनो। तर त्यासाठी 4-5 दिवसांचा वेळ तरी मध्ये असावा लागतो, जेणेकरून आपल्याला प्रत्येक PNG ही व्यवस्थितरित्या आपल्याला इथं सेव्ह करावी लागते, शोधून सेव्ह करावी लागते मित्रांनो। आणि हे वाटतं तितकं सोपं काम तर नाहीच आहे मित्रांनो। प्रत्येक PNG आपल्याला ही आपल्याला व्यवस्थित रेशोमध्येच सेव्ह करावी लागते आणि ती शोधावी लागते। बॅनरला अनुसरूनच आपले PNG असतात। बाकी कलर कॉम्बिनेशन, फॉन्ट सिलेक्शन यालासुद्धा वेळ लागतो मित्रांनो। तर थोडा वेळ ठेवूनच तुम्ही बॅनरची रिक्वायरमेंट करा, तर ती नक्की आपण पूर्ण करतो। आणि गणेशोत्सवामध्ये मित्रांनो आपण भरपूर प्रतिसाद दिला बॅनर्सला,
तसंच नवरात्रोत्सवात सुद्धा असंच प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा आहे मित्रांनो. तर फायनल लेयर्स ॲड झाल्यानंतर मित्रांनो इथून आपण बॅनर सिलेक्ट करून घेणार आहोत, सेव्ह करून घेणार आहोत. आणि त्याची क्वालिटी अल्ट्रा ठेवून इथून बॅनर आपण सेव्ह केलेला आहे. आणि त्याची क्वालिटी इन्हान्स करायसाठी मित्रांनो आता AI फोटो इन्हान्सर या ॲपमध्ये आपण बॅनर घेऊन जाणार आहोत आणि तिथं या बॅनरला इन्हान्स करून घेणार आहोत, जेणेकरून ते कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड केल्यानंतर फाटणार नाही आणि त्याची क्वालिटी ही एन्हान्स होऊन जाईल. तर मित्रांनो नवरात्रोत्सव या सिरीजमध्येच आपलं हे एक बॅनर आहे, हे सुद्धा तुम्हाला नक्कीच आवडेल, हे सुद्धा तुम्ही बघा. आणि बॅनरसाठी लागणारे इन्फिनिटी फॉन्ट्स हे सुद्धा आपण 20+ एका व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत, तर ते तुम्ही नक्की डाउनलोड करा. तर मित्रांनो अशाच एडिटिंगसाठी आणि अशाच नवनवीन आयडियाजसाठी मित्रांनो भेटूया आपण आता पुढच्या एका नवीन बॅनरमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.